गोव्यातून धुळ्याकडे निघालेली 1.25 कोटी रुपयाची डुप्लिकेट दारू अकलूजमध्ये पकडली. दोघांना ताब्यात घेतले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई. गोवा येथून बनावट व्हिस्कीचे 700 बॉक्स घेऊन जाणारी गाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगोला अकलूज रोडवर पकडली असून जवळपास 1.25 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या आषाढी यात्रा सुरू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदीची सुरुवात झाली असून याच वेळी गोव्याहून डुप्लिकेट विदेशी दारू धुळ्याकडे जाणार असल्याची टीप अकलूज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानंतर येथील अधिकारी आणि पथकाने सापळा रचत हा ट्रक सांगोला अकलूज मार्गावरील साळमुख जवळ पकडला. यावेळी या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये गोवा येथे बनविण्यात आलेली बनावट व्हिस्कीचा मोठा साठा आढळून आला. अधिक चौकशी केली असता गोवा येथून ही दारू धुळ्याकडे नेण्यात येत होती. या गाडीसोबत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यातील एक धुळे येथील असल्याचे समजते. दरम्यान आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाईला सुरुवात केली असून अकलूज येथे झालेली ही कारवाई सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सांगण्यात आले.